हॅलो फ्रेंड्स, हॅपी दिवाळी टू ऑल. तर आता आजपासून मी फराळाला तयारी केलेली आहे. सो मी त्याच्यामध्ये फर्स्ट बनवणार आहे शंकरपाळी, आणि शंकरपाळीची रेसिपी तुमच्याकडे तुम्हाला मी शेअर करणार आहे. सो साधी सिंपल आणि मस्त अशी खुसखुशी शंकरपाळी, अशी खारीसारखी लेअर्स आलेली शंकरपाळी, तोंडास टाकतात विरघळणारी शंकरपाळी अशी मी करते. सो बघा आणि नक्कीच तुम्ही पण ट्राय करा आणि तुमची ही दिवाळी खूप छान जाऊ दे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. स्टे ट्यून. पातेल्यामध्ये 1 वाटी दूध, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर घ्यायचं. असं प्रमाण शंकरपाळ्यासाठी योग्य आहे. सो मी इथे पिठी साखर घेतल्यामुळे 1.5 वाटी मी पिठी साखर घेतली. मग हे चांगलं उकळू द्यायचं. साखर मेल्ट होईपर्यंत दूध गरम करून घ्यायचं. आणि दुधाचं पॅकेट आहे ना, म्हणजे मी दूध काही गरम करून ठेवलेलं नव्हतं सकाळी, त्याच्यामुळे मी छान उकळवलं दूध. सो ते थंड झालं की परातीमध्ये पसरून घ्यायचं. आणि ते ना, म्हणजे परातीमध्ये पसरून घेतल्यानंतर थोडंसं हलकं एकदम थंड होऊ द्यायचं. कडक कडक गरम ह्याच्यात मळायचं नाही. सो हे आता मस्त गार झालेलं आहे. त्याच्यामध्ये जेवढा बसेल तेवढा मैदा घालायचा. माझ्याकडनं 7 वाटी मैदा बसलेला आहे तेवढा दुधामध्ये. सो मी तेवढा मैदा ॲड केला. आणि पीठ जर तुम्हाला पातळ वाटत असेल तर अजून तुम्ही मैदा ॲड करू शकता. काही नाही, चव चेंज होत नाही, काही होत नाही, व्यवस्थित राहतं. त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालून मग ते पीठ मळायचं. आणि गोळा पण असं दाबून दाबून काही मळायचा नाही, हलका फुलका असा मळायचा, जेणेकरून शंकरपाळ्याला आपल्याला लेअर्स छान आल्या पाहिजे, छान टम्म फुगल्या पाहिजे आणि खुसखुशीत झाल्या पाहिजे. मग 10 मिनिटं झाकून ठेवल्यानंतर गोळा घ्यायचा आणि त्याला मग हलक्या हाताने थोडंसं प्रेस करून छानपैकी पारी लाटून घ्यायची. पारी लाटून घेतल्यानंतर जाडसर पारी असते. जाडसर पारी लाटून घेतल्यानंतर चाकूने असे छानपैकी कट्स मारून घ्यायचे, म्हणजे चौकोन चौकोन आकाराची शंकरपाळ्या पाडून घ्यायच्या. आणि मग मीडियम गॅस ठेवायचा. तेल पण मीडियम तापलेलं असावं आणि मग शंकरपाळ्या सोडायच्या हळूहळू, कारण तेल कडकडीत तापलेलं नसावं. शंकरपाळ्या तेलामध्ये विरघळतील किंवा जळून जातील आणि शिजणार नाही आतमधनं. सो असं मीडियममध्ये छानपैकी थोड्याशा हलकेशेला ब्राऊन वगैरे होऊ द्यायचे, जास्त काळसर पडू द्यायचे नाही. आणि आपल्या शंकरपाळ्या इतक्या छान रेडी होतात, एकदम खुसखुशीत टम्म फुगलेली खारीसारखी पदर सुटलेल्या आहे बघा. शंकरपाळ्या इतक्या छान झालेल्या आहेत, हातावर अशा लगेच कुच करणाऱ्या आणि चवीला पण खूप छान. तो थँक्यू.